हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बी फार्मसीचा तुमचा टॉपिक स्टार्ट केला होता. चॅप्टर कुठलं होतं आपला? युनिट नंबर 2 होतं इम्प्युरिटीज. ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामध्ये आपण त्याचे जर इम्प्युरिटीज काय असतं, सोर्स अँड टाईप्स काय असतात, हे सगळं बेसिक बघितलं आहे. ओके, आणि आपण लिमिट टेस्टला स्टार्टिंग केलेली. ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आता नेक्स्ट टॉपिकला आपण स्टार्टिंग करणार. ठीक आहे, आता लिमिट टेस्टमध्ये तुम्ही कुठल्या टेस्ट बघितल्या? एक क्लोराईडची बघितली, एक सल्फेटची बघितली. ठीक आहे, आज आपण बघणार आहे हेवी मेटलची लिमिट टेस्ट बघणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही हा मागचा टॉपिक जर क्लिअर केला नसेल तर तो बघा, म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, आणि काही क्वेश्चन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. चला आता आपण स्टार्ट करूया लिमिट टेस्ट ऑफ हेवी मेटल. ठीक आहे, आता तुम्हाला नेमिंगवरच लक्षात आहे, हे एवढं इम्पॉर्टंट तर नाही आहे, पण कधी कधी एखाद्या वेळेस विचारला गेला क्वेश्चन हेवी मेटल्सवरती, कारण की जेवढ्या पण आपण लिमिट टेस्ट बघितला त्या नियर अबाउट सिमिलर आहेत. ठीक आहे, त्यांची सगळ्यांची प्रोसिजर सेम, फक्त त्याच्यामध्ये जे आपण सोल्युशन वगैरे यूज करतो ते फक्त डिफरंट प्रकारचं आहे. ठीक आहे, आता लिमिट टेस्टमध्ये तुम्ही हेवी मेटल का म्हणून, हे कन्फ्युजन सारखं आहे, याच्यावरती का म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण की हेवी मेटल आपल्याला एक प्रकारचा नाही आहे. ठीक आहे, आधी आपण रिॲक्शन समजून घेऊया, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आता बघा, लिमिट टेस्ट आपण कशासाठी बघत होतो की याच्यामध्ये किती प्रमाणात इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे म्हणून बघत होतो. बरोबर ना? म्हणजे काहीतरी लिमिटेशनपर्यंत ती इम्प्युरिटीज नको असायला पाहिजे, त्यासाठी आपण ही प्रोसिजर बघतो. ठीक आहे, तर तुम्ही फर्स्ट सांगू शकता की इट इज द बेसिकली यूज फॉर द डिटरमाइन द मेटॅलिक इम्प्युरिटीज. ठीक आहे, मेटल तुमचे जे पण प्रेझेंट असणार आहे त्यांची इम्प्युरिटीज चेक करण्यासाठी आपण ही टेस्ट बघतोय. ठीक आहे, आता हेवी मेटलमध्ये कुठले असणार आहे की जे तुमचे केमिकल एलिमेंट असणार आहे, ज्यांची डेन्सिटी कशी असणार आहे? हाय असणार आहे. ठीक आहे, आता जर ह्यामध्ये जर हेवी मेटलमध्ये जर तुमचे जे इम्प्युरिटीज येणार आहे ते जर टॉक्सिक किंवा पॉइझनस असणार, ते आपल्याला कसे असतात? बॉडीला हार्मफुल असू शकतात. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते, बरोबर ना? तर ते कशा प्रकारे? कारण की बघा, आपण कुठलं तरी सोल्युशन, आतापर्यंत आपण जेवढे पण घेतले ते सोल्युशन बघतोय. ठीक आहे, आता हे सोल्युशन घेतलंय त्यामध्ये तुम्हाला जे अनवॉन्टेड पार्ट आहे, ठीक आहे, मग हेवी मेटलचे असू शकतात, हे जे अनवॉन्टेड पार्ट आहे ते आपल्याला नको आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय? लिमिट टेस्ट घेतोय. कळतंय? ओके, तर काय सांगितलं त्याने? टॉक्सिक ऑर पॉइझनस असणार आहे ॲट अ लो कॉन्सन्ट्रेशनला. मग आपल्यासाठी चांगलं आहे का? नाही आहे, ही आपल्यासाठी चांगली नाही आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये कुठले प्रकारचे असू शकतात? लीड आहे, मर्क्युरी आहे, क्रोमियम आहे, झिंक आहे, कॅडमियम आहे, कोबाल्ट आहे, सिल्वर आहे, एक्सेट्रा. म्हणजे एक प्रकारचं फिक्स आहे का? यामध्ये फिक्स नाही आहे. आता मागे आपण जे पण लेक्चर घेतले त्यांची लिमिट टेस्ट स्पेसिफिक कंपाऊंडसाठी होती. बरोबर ना? स्पेसिफिक कुठलं होतं? आपण क्लोराईड घेतला आहे, सल्फेट घेतला आहे, आर्सेनिक घेतला, जे कसं आहे स्पेसिफिक आहे. ठीक आहे, त्यांच्या नेमिंगवरनं आपण फक्त त्यांची काय करतो? डिटरमाइन करतो तो लिमिट टेस्ट. ठीक आहे, पण ह्यामध्ये असं काही तुम्हाला सांगितलं आहे का की तुम्ही लीडची सांगितली का मर्क्युरीची सांगितली? नाही, म्हणजे याच्यापैकी तुमच्या सोल्युशनमध्ये कुठल्या पण प्रमाणाची इम्प्युरिटीज असू शकते. ठीक आहे, ती आपल्याला चेक करायची. ओके, आता प्रिन्सिपल काय कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाही, सिम्युलर आहे, एकदम सिम्पल आहे. तुम्ही पूर्ण टॉपिक बघणार तर तुम्हाला इझिली तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की त्याचं प्रिन्सिपल. ठीक आहे, प्रिन्सिपलमध्ये तुम्ही काय सांगू शकता की जे तुमचं सोल्युशन असणार आहे हेवी मेटलच्या, ठीक आहे, ते रिॲक्ट होणार आहे. तुम्ही कशासाठी रिॲक्शन करणार त्याच्याने? H2S म्हणजेच काय? हायड्रोजन सल्फाईड. ओके, आणि तो कशामध्ये? ॲसिडिक मिडियममध्ये, आणि तो फॉर्म काय करणार आहे? रॅडिश ब्राऊन कलर फॉर्म करणार. कुठला कलर फॉर्म करणार आहे? रॅडिश ब्राऊन कलर फॉर्म. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर इथंच मिळणार आहे. ठीक आहे, आता प्रोसिजर कशा प्रकारची? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रिॲक्शन कशा प्रकारची होतं? रिॲक्शनला तुम्ही इझिली राईट डाऊन करू शकता. आता बघा, मेटल कॉम्प्लेक्स घेतलं तुम्ही, 2 मेटल घेतले तुम्ही. ठीक आहे, हायड्रोजन सल्फाईड सोबत H2S म्हणजेच काय? तुमचा हायड्रोजन सल्फाईड सोबत रिॲक्शन करणार ॲसिडिक मिडियममध्ये. कशामध्ये? ॲसिडिक मिडियममध्ये. ठीक आहे, ॲसिडिक मिडियम तुम्ही यूज करणार आहे, आणि त्यानं तुम्हाला काय म्हणणार? मेटल सल्फाईड. म्हणजेच काय? जो हायड्रोजन सल्फाईडचं कन्व्हर्शन तुमचं कशामध्ये होणार? मेटल सल्फाईडमध्ये होणार आहे, आणि हायड्रोजन काय होणार तुमचा? 2 हायड्रोजन मोल्स ऑफ द तुमची काय होणार? रिमूव्ह होणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं? ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही मेटलमध्ये कुठला पण होऊ शकतो. आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही पीबी घ्या. ठीक आहे, तुमचा लीड घेतला सपोज तुम्ही, इथं मर्क्युरी पण घेऊ शकता, असं काय नाही आहे. कॅडमियम घेऊ शकतो, कोबाल्ट घेऊ शकतो, सिल्वर घेऊ शकतो, व्हॉट एव्हर जे पण तुम्ही घेणार आहे त्याची रिॲक्शन तुम्ही कशासोबत करणार आहे? हायड्रोजन सल्फाईड सोबत करणार आहे. ठीक आहे, ॲसिडिक मिडियमला. ठीक आहे, कशासोबत करणार? ॲसिडिक मिडियमला करणार. तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्हाला मर्क्युरिक सल्फाईड भेटणार. कळतंय? इथं तुम्हाला जस्ट मेटल म्हणजेच काय? तुमचा याच्यापैकी कुठला तरी मेटल असणार. लीड असू शकतो, मर्क्युरी असू, क्रोमियम असू शकतो, झिंक, कुठला तरी मेटल असू शकतो. ठीक आहे, मग आपण कुठला घेतला? इथं मर्क्युरी घेतलाय, म्हणजे लीड घेतलाय. ठीक आहे, एनी कुठला पण घेऊ शकता तुम्ही.
आपण कुठला घेतला मग इथं लीड घेतला म्हणजे पीव्ही घेतला, ठीक आहे. त्याची रिॲक्शन आपण हायड्रोजन सल्फाईड सोबत करणार. ॲसिडिक मीडियममध्ये तुम्हाला काय भेटणार मग लीड सल्फाईड भेटणार. पीव्हीएस म्हणजे काय लीड सल्फाईड आणि तुमचे 2 मॉलिक्युल ऑफ द हायड्रोजनचे काय होणार आहे रिमूव्ह होऊन जाणार आहे. इथपर्यंत कळते. ओके, रिॲक्शन घेऊन तुम्हाला एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजवलं आहे. ओके, कन्फ्युजन वगैरे काय नाही. आता यामध्ये काय होणार तुम्ही जी पण रिॲक्शन कम्पेअर करणार आहे. ओके, म्हणजेच काय होणार इंटेन्सिटी ऑफ द कलर ऑफ द टेस्ट सोल्युशन विथ द स्टँडर्ड सोल्युशन. मग तुम्ही काय करणार कशासोबत करणार मग कम्पेअर. एक तर तुमची स्टँडर्ड सोल्युशन घेणार, सेकंड वन तुम्ही काय घेणार आहे टेस्ट सोल्युशन घेणार. स्टँडर्ड सोबत टेस्ट तुम्ही काय करणार आहे कम्पेअर करणार, बरोबर ना. तर कम्पेअर करून तुम्हाला जो रिझल्ट भेटणार आहे तो तुमचा फायनल रिझल्ट असणार आहे. ठीक आहे, मग आपण सोल्युशन कशा प्रकारे पास करू शकतो ते पण पुढे बघूया. ठीक आहे, आता ह्या टेस्टमध्ये काय होणार की काय यूज करता तुम्ही लीड यूज करताय स्टँडर्ड सोल्युशन म्हणून. काय यूज करताय लीड घेतलाय. ठीक आहे, स्टँडर्ड सोल्युशन म्हणून तुम्ही लीड घेतलाय आणि इट इज द एक्सप्रेस बाय का कशाने एक्सप्रेस करता तुम्ही लीड पार्ट पर मिलियन. म्हणजे तुम्ही काय म्हणणार त्याची फिक्स व्हॅल्यू दिलेली आपल्याला. काय दिलेली आहे फिक्स व्हॅल्यू दिलेली. आपण जर आधी टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन कशा प्रकारे काढणार त्याच्यावरून तुम्हाला हे सगळे डाऊट क्लिअर होतील. ओके, स्टार्ट करूया मग आपण टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन कशा प्रकारे करायचं. तुम्ही काय बोलले की पीपीएम. पीपीएम म्हणजेच काय पार्ट्स पर मिलियन फॉर लीड. ठीक आहे, आता फुल फॉर्म सांगितलं मी तुला पार्ट्स पर मिलियन. ठीक आहे, कोणाचं लीडसाठी बघतो. आणि हा तुमचा फिक्स आहे 20 पार्ट्स पर मिलियन ऑफ लीडसाठी. ठीक आहे, हे तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे दिलेली. ओके, टेस्ट सोल्युशन ऑफ द शुड नॉट बी मोर दॅन दिस. याच्यापेक्षा तुमची टेस्ट सोल्युशन काय असली पाहिजे कमी असली पाहिजे. जर जास्त असेल तर तुम्हाला माहिती ते कसं आहे आपलं आधीच आपण बघितलं ते कसं आहे टॉक्सिक आहे, बरोबर आहेत ना. हेवी मेटल जे पण आहेत आपले कसे ते टॉक्सिक आहे, हार्मफुल आहे आपल्या बॉडीसाठी, बरोबर ना. तर ते जर जास्त प्रमाणात आले तर स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा तर ते तर चालणार नाही, बरोबर ना. ते आपल्या शरीराला हार्मफुल होऊ शकतात. म्हणजेच काय की जे तुमचं टेस्ट सोल्युशन जे येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त यायला नको, कारण की ही तुमची इंडियन फॉर्म्युला जी फिक्स व्हॅल्यू आहे तीही आहे. अंडरस्टँड. आता बघा प्रोसिजर कशा प्रकारे करणार आहे. प्रोसिजर एकदम सिंपल आहे. 2 तुम्ही काय घेणार आहे नेस्लर काय घेणार आहे स्टँडर्ड सोल्युशनसाठी हे घेणार आहे नेस्लर सिलेंडर घेणार आहे. ठीक आहे, 50-50 ml दोघी नेस्लर सिलेंडर. त्यामध्ये तुम्ही काय करणार आहे स्पेसिफिक अमाऊंटमध्ये काय करणार आहे मी आधी तुम्हाला हे समजवते नंतर मग थिअरी पार्ट दाखवणार. ठीक आहे, आता हे टेस्ट सोल्युशन घेणार आहे. ठीक आहे, आता ह्या टेस्ट सोल्युशनमध्ये तुम्ही काय केलं स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये तुम्ही काय करणार आहे काय टाकणार आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व इन द 25 ml ऑफ द वॉटर टाकणार. ठीक आहे, आधी तुम्ही काय केलं 25 mlचं हा 50 mlचा आहे तुमचा. किती mlचा आहे 50 mlचा आहे नेस्लर सिलेंडर. त्याच्यामध्ये 25 ml काय टाकलं आपण वॉटर टाकलंय. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही काय टाकणार की पीएच ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही काय टाकणार कुठलं सोल्युशन टाकणार ना डायल्युटेड ऍसिडिक. तुम्ही मध्ये आधीच सांगितलेलं आहे की डायल्युटेड ऍसिड आपण यूज करणार आहे. ठीक आहे, ऍसिडिक ऍसिड तुम्ही यूज करताय. ओके, तुम्ही याच्यात काय टाकणार आहे डायल्यूट ऍसिडिक ऍसिड टाकणार म्हणजे तो काय तुमचा ऍसिड आहे. अंडरस्टँड. जर तो त्याची रेंज किती असायला पाहिजे आपल्याला 3 to 4 याच्यामध्ये रेंज असायला पाहिजे पीएचची रेंज. ठीक आहे, जर 3 to 4च्या पेक्षा तुमची जर काय होत असेल जास्त होत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यामध्ये डायल्यूट अमोनिया टाकावं लागेल. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी पण नको त्याच्यापेक्षा जास्त पण नको आहे आपल्याला. याच रेंजमध्ये पाहिजे. किती रेंजमध्ये पाहिजे 3 to 4 मध्ये पाहिजे. तर तुम्हाला ते जर जास्त किंवा कमी प्रमाणात होत असेल तुम्हाला काय टाकावं लागेल डायल्यूट अमोनिया टाकावं लागेल. ठीक आहे, म्हणजे इतका तुमचा स्टँडर्ड असणार. 3 to 4 पर्यंत तुम्हाला तो पीएच काय करावा लागणार ऍडजस्ट करावा लागणार. ठीक आहे, थर्ड नंबरला तुम्ही काय करणार मग तो व्हॉल्यूम काय आता 35 ml पर्यंत तुम्ही काय करणार कम्प्लीट कशाने हे करणार वॉटरने कम्प्लीट करून टाकणार. ठीक आहे, वॉटरने फिलअप करून टाकणार. नेक्स्ट तुम्ही काय करणार की 10 ml फ्रेशली बनवलेलं काय करणार तुम्ही हायड्रोजन सल्फाईड यूज करणार. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपला कसला आहे हायड्रोजन सल्फाईडचा. तो काय करणार फ्रेशली प्रिपेअर करणार तो ऍड करणार. ठीक आहे, किती ml 10 ml सांगितलं. ठीक आहे, आणि व्हॉल्यूम तुम्ही काय करणार पूर्ण कंप्लीट 50 पर्यंत वॉटरने मार्क केला तिथपर्यंत कंप्लीट करून टाकणार आणि 5 मिनिटासाठी टेस्ट सोल्युशन ठेवून देणार आहे तुम्ही. कळतंय. टेस्ट सोल्युशन तुम्ही काय करणार आता कंप्लीट आपलं हे कंप्लीट मिक्स झाल्यानंतर आपण काय करणार आहे त्याला कंप्लीट 5 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देणार. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठला कलर फॉर्म होतो ब्राऊन कलर फॉर्म होतोय. तर तो कशा प्रकारे कम्पेअर द इंटिग्रल ऑफ द कलर ऑफ द बोथ सोल्युशन. तुमचं जर टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन दोघी पण तुम्हाला कम्पेअर करायचे. ठीक आहे, मग आपण काय करणार स्टँडर्ड सोल्युशन कसं आहे आपलं जे स्टँडर्ड सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे कसलं घेतलेलं आपण लीड. आपण स्टार्टिंगला बोललो की लीडचं तुमचं स्टँडर्ड सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, 2 ml पर्यंत तुम्ही काय घेणार लीड घेणार आहे लीड सोल्युशन घेणार आहे. 25 ml पर्यंत तुम्ही काय वॉटरने हे 50 mlचं नेस्लर सिलेंडर तुम्ही काय करणार फिलअप करणार. नंतर पीएच ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला मी आधी काय बोलली मग कुठलं घेणार तुम्ही ऍसिडिक ऍसिड घेणार आहे. ठीक आहे, पीएच ऍडजस्ट करण्यासाठी तुमचा पीएचची रेंज किती यायला पाहिजे 3 to 4 पर्यंत यायला पाहिजे. जर पीएचची त्याच्यापेक्षा जास्त कमी असेल तर आपण काय यूज करणार आहे डायल्यूट अमोनिया सोल्युशन यूज करणार आहे. ओके, नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की 35 ml पर्यंत व्हॉल्यूम त्याचा कंप्लीट करणार आहे वॉटरने. त्याच्यामध्ये 10 ml फ्रेशली प्रिपेअर्ड काय घेणार आहे हायड्रोजन सल्फाईड घेणार आहे.
ओके, हायड्रोजन सल्फाईड घेतल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय, कंप्लीट आता पूर्ण काय करायचं, वॉटरने मार्क करायचं. ज्या प्रकारे प्रोसिजर दिली त्या प्रकारे तुम्हाला करायचे. ठीक आहे. आणि 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहे. आता दोघी पण सोल्युशन तुम्ही काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. ठीक आहे. दोघांमध्ये पण काय चेंजेस होतात तुम्हाला बघायचे. ओके, म्हणजे तुम्हाला फायनली रिझल्ट काय भेटणार आहे की इफ द कलर प्रोड्यूस इन द टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन. ठीक आहे. हा जो स्टँडर्ड सोल्युशन दिला आहे त्याच्यापेक्षा जर याचा कलर जर लेस झाला, कळतंय, लेस म्हणजे काय, कमी झाला, तर तुम्ही काय म्हणणार आहे, स्टँडर्ड सोल्युशन. बरोबर. या स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा याचा टेस्ट सोल्युशनचा कसा पाहिजे, कमी पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ही लिमिट टेस्ट काय होणार, तुमच्याकडे पास करणार आहे. ओके, कारण की हेवी मेटल जास्त प्रमाणात नसतील टेस्ट सोल्युशनपेक्षा, म्हणजे आपले हे ऑब्विसली हे जे टेस्ट सोल्युशन आहे ते काय होणार, पास होऊन जाणार आहे. ओके, अंडरस्टँड. इथपर्यंत तुम्हाला कोणाला कन्फ्युजन नसेल. ओके, आता बघा, कलर प्रोड्यूस इन द टेस्ट सोल्युशन काय, हा ग्रेटर दॅन आहे क्या, कुठलं कशापेक्षा, कलर प्रोड्यूस इन द स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशन हा तुमचा ग्रेटर आहे कशापेक्षा, कलर प्रोड्यूस टेस्ट सोल्युशनपेक्षा. कळतंय. इथपर्यंत आय थिंक कन्फ्युजन नसेल. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. सिंपल प्रकारे तुम्हाला फक्त ॲडिशन करत जायची. ठीक आहे. आता हा थेरी पार्ट तुमचा मी आता जे सांगितलं तुम्हाला नेसेसरी स्टेटमेंट तुम्ही कशा प्रकारे टाकणार आहे की क्वांटिटी ऑफ द डिझॉल्व इन 25 ml तेच राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन घेतलं तुम्ही, लीडचं घेतलं आहे. ठीक आहे. नंतर pH साठी तुम्ही ॲसिटिक ॲसिड घेतला आणि डायल्यूट अमोनिया सोल्युशन यूज केलं आहे. यात पण सेम केलं आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम तुम्ही 35 ml पर्यंत फुल केला आहे. नंतर 10 ml फ्रेशली प्रिपेअर्ड कुठला घेतला, हायड्रोजन सल्फाईड घेतला. दोघांमध्ये सेम करणार आहे. मेक नंतर काय 50 ml पर्यंत कंप्लीट वॉटरने तुम्ही काय करणार, फिलअप करणार आणि 5 मिनिटासाठी तुम्ही रेस्ट करायला ठेवून देणार. तुम्हाला फायनली प्रोडक्ट जो भेटणार ब्राऊन कलर तुम्हाला भेटणार. दोघांमध्ये तुम्ही काय केलं, रिॲक्शन तुम्ही चेंज करून चेक करून बघितला. ठीक आहे. ज्याचा जास्त कलर असेल, स्टँडर्ड सोल्युशनचा जर जास्त असेल तर तुम्हाला माहिती आहे की टेस्ट सोल्युशन त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपलं हे टेस्ट सोल्युशन काय असणार आहे, पास होऊन जाणार आहे. बरोबर की नाही. मग नंतर इथपर्यंतच आपल्याला कसं सांगितलं आपण, कसली बघतो, लिमिट टेस्ट ऑफ द हेवी मेटलसाठी. ओके, याच्यामध्ये कन्फ्युजन नाही आहे. ठीक आहे. आणखी याच्या काही मेथड्स पण आहेत, त्या तुम्हाला विचारला तर जात नाही, पण जस्ट माहिती असण्यासाठी जस्ट कन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणून मी तुम्हाला जस्ट मेथड पण आहे. तुमच्या 3 टाईपच्या मेथड आहे. एक मेथड फर्स्टमध्ये काय होणार आहे की सबस्टन्स हुड गिव्ह द जे क्लिअर कलर सोल्युशन असतं त्याच्यामध्ये काय तुम्ही यूज करता, H2S यूज करता. ठीक आहे. सेकंड नंबर तुम्ही समजत की विच डज नॉट गिव्ह द क्लिअर सोल्युशन. याच्यामध्ये काय म्हणलं, डज नॉट गिव्ह द क्लिअर कलरलेस सोल्युशन तेव्हा पण तुम्ही काय यूज करणार आहे, H2S यूज करणार आहे. बट तुमची जी मेथड सी आहे त्यामध्ये काय असणार आहे, सबस्टन्स विच गिव्ह द क्लिअर कलरलेस सोल्युशन असणार, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय यूज करणार आहे, सोडियम सल्फाईड यूज करणार आहे, Na2S. हे तुम्हाला विचारलं जात नाही, जस्ट फक्त हा पार्ट तुमचा लक्षात असला पाहिजे. ओके, प्रॅक्टिकल करणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल फ्रेंड तर सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. ओके, इंस्टाला फॉलो केलं असेल तर इंस्टा ID पण शीतल गिरा असेल, तुम्ही फॉलो करू शकता. तुमचे काही क्वेश्चन असेल ते मला विचारू शकता. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर कन्फ्युजन आहे ते तुम्ही मला सांगू शकता, शेअर करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.